Hello, welcome to this video. This is our video number 4 and topic is determinant and matrices. And now we are going to discuss important properties of determinant. Let us say properties of determinant. First property is here. Property number first is, if a determinant is given like this, if a determinant d is equal to, suppose 1 2 3 3 2 2 1 4 5, this is a determinant. Okay, this is determinant, and if we try to find value of this determinant, we can find the value of determinant by as usual method. Means see here, d is equal to, how we can find value of determinant? This is a determinant of order 3. Okay, so start with this 1 into determinant 1 घेतलेला आहे, ही लाईन आणि ही लाईन धरायची नाही, मग राहणार काय 2 2 4 5, बरोबर आहे. नंतर या 2 कडे जावा, पण हे मायनस घ्यायचं असतं, पुन्हा ही लाईन आणि ही लाईन धरायची नाही, 3 2 1 5 प्लस लास्ट नंबर 3 इंटू डिटर्मिनंट, ही लाईन धरू नका, 3 2 1 4. दिस इज इक्वल टू काय येणार आहे, 10 minus 8 minus of 2 into bracket 3 5 are 15 minus 2 plus 3 into bracket 12 minus 2 म्हणजे किती येईल बघा बरं, इथं येणार आहे 2 minus 2 into 13 plus 3 into काय 10, म्हणजे इथं येणार आहे 2 minus 26 plus 30. आता याचा आन्सर किती येते याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. इथं येणार आहे ह्या 2 मधून, किंवा असं करा -26 ॲज इट इज, 30 आणि 2 32, आणि अशा रीतीने येतं उत्तरांना 6 येणार आहे उत्तर. हे झाले या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता आपण ज्या प्रॉपर्टीज बघायला लागलेलं आहे, ती काय प्रॉपर्टी असणार आहे, हा डिटर्मिनंट आहे. आता नाव टेक न्यू डिटर्मिनंट ॲज अ डी डॅश. डी डॅश इट इज अ न्यू प्रेझेंटेशन ऑफ अ डिटर्मिनंट. आणि या डी डॅशमध्ये आता मी जे नंबर्स लिहिणार आहेत, काय लिहिणार आहे बघा, हे जे नंबर दिसत आहेत 1 2 3, ते असं घेणार आहे. ही पहिली आडवी रो कॉलमसाठी घेणार आहे, दुसरी रो ती इथं कॉलमसाठी घेऊया, तिसरी रो कॉलमसाठी घेऊया, आणि ह्याची आन्सर काढायचा प्रयत्न करा. आणि याचा आन्सर काढायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल याचं उत्तर 6च येणार आहे. म्हणजे काय, या डिटर्मिनंटच्या सगळ्या रो सिलेक्ट ॲज अ कॉलम, ऑल द रोज आर इंटरचेंज्ड इनटू द कॉलम. The value of determinant does not change. The value of d and value of d dash remains same. आता तुम्ही याचं एक्सपान्शन बघा बरं. 1 इंटू डिटर्मिनंट मध्ये काय येणार आहे 2 4 2 5, हे माहिती आहे तुम्हाला. तर 3 कडे जावा की -2 4 3 5 प्लस 1 इंटू डिटर्मिनंट मध्ये 2 2 3 2. येस, 1 इंटू डिटर्मिनंट मध्ये 10 minus 8 minus 3 इंटू डिटर्मिनंट मध्ये ब्रॅकेट ऑफ 10 minus of 12 plus 1 into 4 minus of 6. This is equal to 1, इथं 2 येणार आहे, -3 इंटू इथं -2 येणार आहे, प्लस 1 इंटू इथं -2 येणार आहे. म्हणजे किती येणार आहे 2 plus 6 minus 2, बरोबर आहे. हे 2 ला हे 2 कॅन्सल, आन्सर किती आलं 6च आलं. हे झालं डी डॅश.
याला नंबर 1 देऊया, याला नंबर 2 देऊया. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण काय सांगू शकतो? D इज इक्वल टू D डॅश. आत्ता जे सांगितलेलं आहे व्यवस्थित समजावून घ्या, कारण मी काय केलेलं आहे, आता हा जो पार्ट आहे आत्ता मी दुसरा एक्सप्लेन केलेला आहे तो निम्मा पार्ट बोर्डच्या बाहेर जातोय. आता त्यासाठी मी थोडंसं अरेंजमेंट चेंज केलेली आहे, त्यासाठी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा बरं, मी हे एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. बघा काय केलेलं आहे. हा डिटर्मिनंट 1 2 3 3 2 2 1 4 4 हा डिटर्मिनंट आणि याचं एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. आणि हे सॉल्व करत करत किती आन्सर आलेलं आहे आपलं? 6 आलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जे रो आहेत मी नवीन डिटर्मिनंट घेतलेलं आहे D डॅश. ही पहिली आडवी रो आहे कॉलमसाठी घेतली, दुसरी आडवी जी रो आहे तीसाठी कॉलमसाठी घेतली, थर्ड आडवी रो जी आहे ती कॉलमसाठी घेतली. आणि याचं एक्सपान्शन करायची मेथड तुम्हाला माहिती आहे. स्टार्ट विथ दिस. पहिल्यांदा 1 आहे असं लिहून गेला, ही आणि ही लाईन धरायची नाही. 2 4 4 हे 2 4 2 5 लिहिलेलं आहे. चेंज साईन. आता तिसऱ्याकडे या, इथं निगेटिव्ह नंबर घ्यायचा असतो -3. ही लाईन आणि वरची लाईन धरू नका. 2 3 4 5 इथं लिहिले. नंतर चेंज द पोझिशन नाव, टेक न्यू नंबर ॲज अ 1 आणि त्याचं सुद्धा ही लाईन धरायची ना, राहिलेले नंबर लिहिले. आणि हे सॉल्व केल्यानंतर शेवटचं उत्तर किती आलं आहे? 6च. म्हणजे काय, इथं असणारं 6 आणि इथं असणारं 6 समान आहे. याचा अर्थ D इक्वल टू काय? D डॅश. म्हणजे ही एक नवीन प्रॉपर्टी इथं तयार व्हायला लागली. कोणती? जर असा डिटर्मिनंट दिला असेल तर त्याच्या आधारे जो नवीन डिटर्मिनंट आपण करणार आहे, नवीन डिटर्मिनंट जो केला आहे, तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू समान असतात. म्हणजे काय म्हणणार? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, इथं आपण म्हणूया द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट remain unchanged if its rows and columns are interchanged. अशा रीतीनं ही प्रॉपर्टी नंबर 1 बघितलेली आहे. आपण प्रॉपर्टी बघतोय, अगोदर एक्झाम्पल सॉल्व केलं, त्याचं कन्क्लुजन लक्षात आलं आणि त्याच्या आधारे तो नियम तयार केलेला आहे. तर जो रूल आहे तो व्यवस्थित तुम्ही लिहून घेणार आहे. व्यवस्थित लिहून घ्या. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. अशा रीतीनं आपण व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटसाठी म्हणजे प्रॉपर्टी पहिली आपण इथं बघितलेली आहे. आता ही प्रॉपर्टी बघितल्यानंतर आपण प्रॉपर्टी नंबर दुसऱ्याकडे जाणार आहोत. आता आपण प्रॉपर्टी नंबर सेकंड बघणार आहोत. कोणती प्रॉपर्टी असेल त्यासाठी जरा इथं विचार करूया. बघा, प्रॉपर्टी नंबर सेकंड बघण्यासाठी बघा, समजा D इज इक्वल टू, मी इथं घेतो 1 4 2 2 2 1 1 1 5 हा डिटर्मिनंट घेतलेला आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. ओके, किती येईल काढता जरा बघा बरं. 1 हा 1 धरा, पुन्हा ही लाईन आणि ही लाईन धरू नका. 2 1 1 5. नाव -4 नंतर ही लाईन धरायची नाही. 2 1 1 5 लास्ट +2 इंटू डिटर्मिनंटमध्ये 2 2 1 1. हे कसं प्रेझेंटेशन करायचं माहिती आहे तुम्हाला? बोला. 1 इंटू 10 - 1 -4 इंटू 10 - 1 इथं
प्लस 2 इंटू 2 मायनस 2 म्हणजे 1 इंटू 9 मायनस 4 इंटू 9 प्लस 2 इंटू 0 म्हणजे 9 मायनस इथं 9 चौक 36 येणार आहे आणि शेवटी 2 इंटू 0 0 येणार आहे. आता इथं 36 मधून कोणता नंबर मायनस करायचा आहे? 9 मायनस करायचा आहे. त्यामुळं 27 हे आन्सर आलं मायनस. हे डीची व्हॅल्यू तयार झालेली आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? -27. आता जी प्रॉपर्टी दुसरी बघणार आहोत ती प्रॉपर्टी काय आहे? तर ती प्रॉपर्टी अशी आहे की हे जे आन्सर काढलेलं आहे ते बरोबर जरा व्यवस्थित आहे का चेक करा जरा. म्हणजे तुम्हाला मी पुढचा पॉईंट समजावून सांगणार आहे. ओके, तो जो पॉईंट सांगणार आहे त्याच्यासाठी जरा आपण इथं बघणार आहोत. दुसरा जो पॉईंट तुम्हाला सांगणार आहे, कुठला पॉईंट सांगणार आहे बघा बरं. आता डीची व्हॅल्यू काढलेली आहे. आता तुम्ही बघितलं असणार आहे कसं कसं पाहिजे. 1 ही लाईन धरायची नाही, राहिले 4 नंबर्स लिहिले काय 2 1 1 5. नंतर मूळची जागा 4 आलं पण ही निगेटिव्ह धरायची असते. ही लाईन धरायची 2 1 1 5 लिहिलेले आहे. प्लस 2 लास्ट आणि हे धरायचं 2 2 1 1 लिहिलं. 1 तसाच इथं 10 मायनस 1 मायनस 4 तसाच 10 मायनस 1 2 तसाच 2 मायनस 2. 10 मधून 1 गेलं 9 गेलं इथं 9 36 इथं 0 आणि -27 आलेलं आहे. आता प्रॉपर्टी दुसरी काय होते ते बघा. समजा डी डॅश, नाव टेक न्यू नंबर ॲज अ डी डॅश इक्वल टू पहिला 1 4 2 तसंच ठेवा. बघा पहिले रो तसेच. आता मी काय करतो, ही रो नंबर सेकंड आहे ना ती थर्ड नंबरला घेऊन जातो. ही जी रो नंबर हे आहे ना ती इथं नेतो आणि ही रो इथं घेतो. 1 1 5 काय केलंय बघा. रो नंबर 2 रिप्लेसेस बाय 3 3 रिप्लेसेस बाय 2. तर म्हणजे 2 रो इंटरचेंज केलेले आहेत. मग कोणत्या 2 रो? सध्या तरी मी काय केले, रो नंबर 2 आणि रो नंबर 3चाच विचार केलेला आहे. कोणत्याही 2 रो बदलल्या तरी चालतील. ठीक आहे. आणि जर याचा आन्सर काढला तर लक्षात ठेवा याचं उत्तर 27 येणार आहे. इथं किती आहे? -27. नंतर इथलं अंतर येणार आहे +27. याच्यावरनं नियम तयार करता येईल का बघा, रूल तयार करता येतील का बघा. एखाद्या डिटर्मिनंटच्या आपण कोणत्याही 2 रोची जागा बदलली किंवा कॉलमची जागा बदलली तरी चालतं, पण व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट चेंजेस इन साइन ओनली. म्हणजे इथं 27 आलं आहे ना तिथं 27च येणार आहे. 26 येणार नाही, 24 येणार नाही, 28 येणार नाही, 27 येणार आहे. चिन्ह फक्त बदलणार. इथं -27 आहे ना इथं +27 येणार आहे. ह्याच्यावरनं इथं रूल तयार झालेला आहे. इफ एनी 2 रोज बघा, इफ एनी 2 रोज किंवा कॉलम्स बरं का, columns of a determinant are interchanged then the value of determinant changes in sign only. बरोबर का? म्हणजेच पहिला डिटर्मिनंट डी घेतला, दुसरा डी डॅश, यामध्ये फक्त मायनस चिन्हाचा फरक पडणार आहे. डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट चेंजेस इन साइन ओनली हे आपण बघितलेलं आहे. आता हे पहिली रो आपण तशीच ठेवली बरं का, आणि दुसरी रो या जागेवर घेतली, तिसरी रो बदललेली आहे. खरोखर व्हॅल्यू 27 येते का? जरा चेक करूया, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल.
बोला स्टार्ट. आपण एक्सपान्शन करूया. 1 इंटू डिटर्मिनंटमध्ये काय ही लाईन धरायची नाही. 1 5 2 1 करेक्ट. -4 इंटू डिटर्मिनंट 1 5 2 1 प्लस 2 इंटू डिटर्मिनंटमध्ये 1 1 2 2. हे 1 ॲज इट इज. 1 -10 -4 इंटू 1 -10 प्लस 2 2 -2. इथं 1 इंटू -9 -4 इंटू -9 प्लस 2 इंटू 0. इथं येणारा -9 इथं वजा वजा अधिक 9 चौक 36. ओके. आणि शेवटचं उत्तर असणार आहे. आणि उत्तर किती आलं बघा 27च आलेलं आहे. म्हणजे फ्रॉम रिझल्ट फर्स्ट अँड फ्रॉम रिझल्ट सेकंड वी कॅन से फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डी डॅश इक्वल टू मायनस ऑफ डी असा हा रिझल्ट तयार झालेला आहे. ही प्रॉपर्टी नंबर सेकंड झालेली आहे. शेवटी डिटर्मिनंट म्हणजे काय ही नंबर्सचीच अरेंजमेंट आहे. पण नंबर्समध्ये कोणत्याही 2 रो अशा बदलल्या तर असे चेंजेस तुम्हाला बघायला मिळतात. आत्ता जी प्रॉपर्टी समजावून सांगितली ह्याचा अजून एक अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे. समजा हा डी डॅश वेगळा घेतला म्हणजे कसा घेतला जरा बघा. समजा डी डॅश इक्वल टू मी काय करतो पहिली रोज बदलून टाकतो ती दुसऱ्या जागी घेतो. पहिली रो दुसऱ्या जागी घेतली दुसरी रो पहिल्या जागी घ्या 2 to 1 आणि तिसरी रो ॲज इट इज. एक्सपान्शन तुम्ही करून बघा. याचं उत्तर इथे किती आहे -27. इथं येणार आहे +27. तुम्ही प्रत्यक्ष करून बघा. हे आपण आता बघितलेलं आहे. म्हणजे एनी 2 rows आर इंटरचेंज इंटू कॉलम्स. इंटरचेंज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इन साइन ओनली. समजा कॉलम बदलून बघा बरं. हा पहिला कॉलम काय 1 to 1 1 to 1 पहिला कॉलम. आता कॉलम नंबर दुसरा आणि कॉलम नंबर तिसरा त्यात बदल करूया. तिसरा कॉलम आहे ना तो इथं घेतो 2 1 5 बघा इथं हा तिसरा कॉलम तो इथं ठेवला आणि हा कॉलम इकडे घ्या 4 2 1. आणि असं जरी केलं म्हणजे कॉलम नंबर 2 इथं लिहितो C2 म्हणजे कॉलम नंबर 2. असं दोन्ही बाजूला ॲरो दाखवायचा C3. कॉलम नंबर 2 हा कॉलम नंबर 3 जागेवर नेऊन ठेवला आणि 3 नंबरचा कॉलम 2 जागेवर नेऊन ठेवला आणि याचं उत्तर काढलं. याचं उत्तर 27च येणार आहे. म्हणून ब्रॅकेटमध्ये दिले बघा इफ एनी 2 rows or columns of a determinant are interchange the value of determinant changes in sign only. This is property number second. आता आपण प्रॉपर्टी नंबर काय बघणार आहे तिसरी प्रॉपर्टी इथं बघणार आहे. ओके. थर्ड प्रॉपर्टी नंबर थर्ड इथं लिहितो प्रॉपर्टी नंबर थर्ड. इफ एनी 2 rows or columns of a determinant are equal असं म्हणूया. इफ एनी 2 rows or columns of determinant are equal किंवा त्याला आयडेंटिकल म्हणूया then the value of determinant is 0. बघा कोणत्याही 2 रो समान पाहिजेत. म्हणजे इफ R1 equal to R2 then value of determinant is 0. समजा रो नंबर 1 आणि रो नंबर 2 समान असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0 असणार आहे. ओके. कोणतेही 2 रो तशा घेतल्या पाहिजेत. आता आपण काय करूया हे जे आहे इथंच जरा थोडासा विचार करणार आहोत. जरा बघा एक डिटर्मिनंट असा घेऊया D इज इक्वल टू 3 5 1. पहिली रो काय बघा 3 5 1. दुसरी रो सुद्धा 3 5 1च घ्या आणि 1 1 2. तुम्हाला बघता क्षणी कळतंय पहिल्या 2 रो कशा आहेत समान आहेत बरोबर का.
आणि याचं एक्सपान्शन काढलं तर उत्तर 0 येणार आहे अशी ही प्रॉपर्टी सांगते. म्हणजे बघा याचं एक्सपान्शन प्रत्यक्ष करून बघूया. 3 इंटू डिटर्मिनंटमध्ये बघा ही लाईन धरायची नाही. 5 1 1 2 नंतर जागा बदला या 5 कडे जावा -5 ही लाईन धरू नका. 3 1 1 2 पुन्हा जागा बदला इकडे जावा +1 इंटू डिटर्मिनंट हे आणि हे धरू नका. 3 5 1 1 3 इंटू इथं 10 -1 -5 इंटू 6 -1 +1 इंटू 3 -5 म्हणजे 3 इंटू 9 -5 इंटू 5 +1 इंटू -2 इथं 9 त्रिक 27 येणार आहे. 5 5 25 येणार आहे. इथं -2 येणार आहे. 27 वजा इथं 25 येणार बरं का. 27 वजा 27 आन्सर किती आलेला आहे 0. बघा बरं पण हे सगळं करून 0 आलेलं आहे मान्य प्रत्यक्ष करून. मग त्याच्यावर एक कन्क्लुजन काढलं आहे त्यांनी की डिटर्मिनंटमध्ये कोणत्याही 2 रो समान असतील एनी 2 रोज देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय असणार आहे 0 असणार. ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना या प्रॉपर्टीचा उपयोग होणार आहे. ओके आता मी तुम्हाला हे जे ह्याची प्रॉपर्टी समजावून सांगितली बघा. इफ R1 = R2 देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. तुम्ही हे प्रत्यक्ष तुम्ही लिहून घेऊ शकता कारण ही प्रॉपर्टी नंबर 3 आपण बघतोय. प्रॉपर्टी नंबर 3 बघितलेली आहे आणि ही प्रॉपर्टी जी आपण बघितलेली आहे ती प्रॉपर्टी नंबर 3 इथं दिस इज इक्वल टू 0 असं आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. ओके आता हे जे सांगितली प्रॉपर्टी समजा मी आता काय करतो यात थोडासा बदल करतो. तुम्ही बघता क्षणी सांगितलं पाहिजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असेल. इथं 592 घेऊया 792 घेऊया आणि इथं 592 घेऊया. बघा बरं काय समान आहे. ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. रो नंबर 1 बघा बरं 592 आणि रो नंबर 3 समान आहे की नाही. हियर R1 आयडेंटिकल विथ R3 असंच लिहायचं. रो नंबर 1 आयडेंटिकल विथ R3 देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. किती कमी वेळेत उत्तर आलं बघा बरं बिकॉज ऑफ प्रॉपर्टी फर्स्ट. ती प्रॉपर्टी फर्स्ट इथं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके या प्रॉपर्टीवर आधारित अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. समजा असं दिलं असेल डे इज इक्वल टू -3 to 5 114 -3 to 5 काय समान आहे बघा बरं. रो समान आहेत का नाही. कॉलम समान आहेत का बघा. कॉलम 1 2 समान आहे का नाही. पण कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 समान आहे की नाही. त्यामुळे इथं असं म्हणूया हियर C1 आयडेंटिकल विथ C3 आणि म्हणून डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 देअरफॉर व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. ह्यासाठी प्रॉपर्टी वापरणं अगदी गरजेचं आहे. ज्यांना ही प्रॉपर्टी माहीत नाही तर प्रत्यक्ष एक्सपान्शन करायला तुम्हाला माहीत एवढा वेळ जाणार आहे एवढी जागा जाणार मग शेवटी तुम्हाला उत्तर 0च येणार आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मी तुम्हाला 3 प्रॉपर्टी सांगितलेल्या होत्या. 3 प्रॉपर्टी सांगितल्यात. आता प्रॉपर्टी नंबर 4थी प्रॉपर्टी नंबर आपण काय आहे ते इथं बघणार आहोत. प्रॉपर्टी नंबर 4 इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑफ अ डिटर्मिनंट मल्टिप्लाइड बाय k बघा इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो बघा काय सांगतोय बघा प्रॉपर्टी नंबर 4 इफ all the elements of any row or column of
a determinant is multiplied by some number कोणत्याही k न मल्टिप्लाय केलं, नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय करा, then the value of new determinant is k times the value of original determinant, k times the value of original determinant. बघा प्रॉपर्टी काय ते व्यवस्थित वाचा. If all the elements of a row, any row or a columns of a determinant is multiplied by some constant k, then value of new determinant is k times the original value of the determinant. याचा प्रत्यक्ष अर्थ आपण बघूया. समजा एखादा डिटर्मिनंट काहीतरी इथं दिला 1 4 2 2 1 1 1 1 1, समजा हा डिटर्मिनंट आहे, दिसतोय तुम्हाला. आता ह्याची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं, प्रत्यक्ष काढून बघूया आणि मग त्या प्रॉपर्टी ही बसते का आपण बघणार आहोत. हां, आता आपण काय करूया, याची व्हॅल्यू काढण्यासाठी 1 इंटू डिटर्मिनंटमध्ये सांगा बरं, या 1चा विचार करा, ही लाईन धरायची नाही, म्हणजे 1 1 1 1 मायनस 4 इंटू डिटर्मिनंटमध्ये 2 1 1 1 प्लस 2 इंटू डिटर्मिनंटमध्ये 2 1 1 1. बघा इथं 1 minus 1 minus 4 2 minus 1 प्लस 2 इंटू 2 minus 1, इथं 1 इंटू 0 मायनस 4 इंटू काय, इथं 1 असणार आहे, प्लस 2 इंटू 1 असणार आहे, इथं 0 येणार आहे, मायनस 4 प्लस 2, आन्सर किती आला -2. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, आता -2 आली. आता मी काय करतोय, नवीन डिटर्मिनंट जो आहे ते काय करतोय की कुठल्याही एका रोला कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय करा. मी काय करतो, यामध्ये हे जे रो नंबर 2 दिसतंय बघा, d इज इक्वल टू काय डिटर्मिनंट आहे बघा, 1 4 2 2 1 1 1 1 1 हा डिटर्मिनंट आहे. R2 रिप्लेसेस बाय रो नंबर 2 रिप्लेसेस बाय 10 मल्टिप्लाय बाय R2. मी रो नंबर 2 आहे ना, रो नंबर 2 ती त्याला 10 न मल्टिप्लाय करतोय. मग काय होणार आहे, d डॅश इज इक्वल टू 1 4 2 तसाच, आणि 10 न मल्टिप्लाय करतोय बरं का. फक्त रो नंबर 2 ला मल्टिप्लाय करा. इथं 20 होणार आहे, इथं 10 होणार आहे, इथं 10 होणार आहे, आणि 1 1 1. आणि मग याचं एक्सपान्शन केल्यानंतर तुमचं असं लक्षात येणार आहे, इथं स्टेप्स तुमच्यासाठी सोडतोय, तुम्ही सॉल्व करायच्यात. इथं शेवटचं उत्तर येणार आहे -20. किती येणार आहे, -20 येणारच आहे, विचार करत बसू नका. कारण आपण 10 न मल्टिप्लाय केलंय, त्या ओरिजिनल व्हॅल्यू आहे ना त्याला 10 न मल्टिप्लाय करा, 10 मल्टिप्लाय बाय -2, म्हणजेच काय 10 मल्टिप्लाय बाय ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ डी, त्याला डी असं नाव दे बरं का, याला काय नाव दिलेलं आहे, डी. त्यामुळे डी डॅश इज 10 मल्टिप्लाय बाय ओरिजिनल. म्हणजे एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काहीतरी असणार आहे. कोणत्याही एका रोला आपण मल्टिप्लाय केलं, समजा 10 न मल्टिप्लाय केलं, तर ओरिजिनल व्हॅल्यू काय असणार आहे, 10 मल्टिप्लाय बाय व्हॉट, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. ओके, समजा इथं 100 न मल्टिप्लाय केलं असतं, इथं 100 न, तर इथं 200 झालं असतं, इथं 100 झालं असतं, इथं 100 झालं असतं, आणि याचं उत्तर झालं असतं 200 आलं असतं, की 100 मल्टिप्लाय बाय ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. असं या
या एक्झाम्पल आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचा अर्थ मी इथं तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. ओके, आत्तापर्यंत एकूण किती प्रॉपर्टी आपण बघितलेल्या आहेत? 4 प्रॉपर्टी इथं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रॉपर्टी नंबर जी 5वी आहे ती इथं आपण बघणार आहोत. प्रॉपर्टी नंबर 5th आणि प्रॉपर्टी नंबर, जेवढ्या प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्या माहीत, जास्त माहीत, तेवढं तुम्हाला उत्तर तुम्हाला इथं सॉल्व करता येणार आहेत. आता प्रॉपर्टी नंबर 5th काय आहे बघा. प्रॉपर्टी नंबर 5th हे शब्दामध्ये सांगितली प्रॉपर्टी तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तर मी काय करतो, एक एक्झाम्पल घेतो आणि त्याच्या आधारे मी प्रॉपर्टी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा, एक असा डिटर्मिनंट दिला असेल, a प्लस एक्स, b प्लस वाय, c प्लस झेड, p q r s t u, हा असा डिटर्मिनंट आहे. म्हणजे मी काय केलंय, रो नंबर पहिली जी आहे ती रो ॲडिशनच्या स्वरूपात लिहिलेली आहे. बरोबर का? कुठल्या स्वरूपात लिहिलेली आहे? ॲडिशन. इफ एनी वन रो इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, then we can represent same determinant by other way as कसं असणार आहे, 2 डिटर्मिनंटची इथं ॲडिशन असेल. आता 2 डिटर्मिनंटची ॲडिशन म्हणजे हे, अशी प्रॉपर्टी सांगते. आता काय करायचं बघा, पहिला आहे ना नंबर कुठला, इथं ए दिसतं, इथं बी दिसतं, इथं सी दिसतं, लिहूया इथं ABC. दुसरा नंबर एक्स प्लस वाय प्लस झेड, इथं एक्स वाय झेड. पहिले एलिमेंट्स पहिल्या ठिकाणी आणि पी क्यू आर रिमेन्स सेम, त्यात बदल करू नका. पी क्यू आर इथं सुद्धा पी क्यू आर, इथं एस टी यू, इथं सुद्धा एस टी यू झाली. ही प्रॉपर्टी तयार झालेली आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही वाक्यरचना तयार करा, सेंटेन्स तयार करा. डिटर्मिनंटमध्ये कोणतीही एक रो ॲडिशनच्या स्वरूपात आपण किंवा दिलेले असेल तर त्याच्या आधारे 2 डिटर्मिनंट वेगळे तयार करू शकतो. किंवा तुम्ही रिव्हर्स ऑर्डर असंही म्हणू शकता, या 2 डिटर्मिनंटची ॲडिशन करता येते, पण काय, हिरो समान पाहिजे, थर्ड रो समान पाहिजे. जर सेकंड आणि थर्ड रो दोन्ही ठिकाणी समान असेल, आयडेंटिकल असेल, तर पहिल्या रोची ॲडिशन करताना करस्पॉन्डिंग एलिमेंट जे आहेत त्याची फक्त ॲडिशन करायचा प्रयत्न करा. ओके, इफ ईच ऑफ एनी रो इज एक्सप्रेस्ड ॲज अ सम ऑफ 2 numbers, 2 terms, then the determinant can be expressed as sum of 2 different determinant. लक्षात आलं का? पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. डिटर्मिनंटमध्ये कोणतीही एक रो कशामध्ये एक्सप्रेस केलेली आहे, ॲडिशनच्या स्वरूपात एक्सप्रेस केलेली आहे. देन द न्यू दिस डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ 2 डिफरंट डिटर्मिनंट्स. ही प्रॉपर्टी नंबर आपण बघितलेली आहे. ओके, आता प्रॉपर्टी नंबर 6 कडे जाणार आहोत. बघा, प्रॉपर्टी नंबर 6, प्रॉपर्टी 6 नंबरची प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाची आहे. ती प्रॉपर्टी काय आहे ते बघणार आहोत. ओके, प्रॉपर्टी नंबर 6 अशी आहे, समजा एक असा डिटर्मिनंट काहीतरी दिलेला असेल. समजा 2 3 4 हा नंबर दिला आहे, 1 2 3 दिलेला आहे, 1 3 2 आणि इथं 3 5 4 असा डिटर्मिनंट दिलेला आहे. ओके, if each element of any row of a determinant multiply by some constant and these product added to the corresponding element of any other row, then the value of determinant remains unchanged. सर्वात अवघड स्टेटमेंट आहे, वेळ लागला तरी चालेल, समजावून घ्या. आता याची व्हॅल्यू काहीतरी येणारं एक्सपान्शन तुम्हाला करता येतं, त्याबद्दल मला काय जास्त बोलायचं नाही आहे. पण मला असं सांगायचं आहे,
समजा ह्याची व्हॅल्यू सॉल्व करून किती आता तुम्ही काढायचं ते काढा. समजा ती व्हॅल्यू काहीतरी के आली. किती आली? के. बरोबर आहे. आता मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. तर कोणतीही एक रो, कोणत्याही एक रोला बघा, रो नंबर 3 त्याला समजा 10 मल्टिप्लाय केलं. काय? 10R3. काय लिहिलं बघा बरं. रो नंबर 3 अशी बदला की 10R3 तयार झालेला आहे. 10 मल्टिप्लाय केलं. किंवा असं का बदला की 10 मल्टिप्लाय केल्यानंतर काय नवीन नंबर येणार आहे. इथं 30 येणार आहे, इथं 50 येणार आहे, इथं काय 40. आणि आलेले नवीन नंबर कोणत्याही करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्ये ॲड केले तरी चालतात, अशा या प्रॉपर्टीचा अर्थ आहे. बघा मी काय सांगितलं. कोणती रो आपल्या सोयीनुसार अशी बदलता येते. इफ ईच इलेमेंट ऑफ रो is multiplied by some constant k and these product are added to the, म्हणजे बघा रो नंबर इथं R3 ला कशानं मल्टिप्लाय केलं आहे? 10. किती उत्तर येणार आहे? इथं 30 येणार आहे, इथं 50 येणार आहे, इथं किती 40. आणि आलेलं 30 तुम्ही यात ॲड केलं तरी चालतात. इथं आलेलं 50 यात ॲड करा, इथं आलेलं 40 यात ॲड करा, किंवा सबट्रॅक्ट केलं तरी चालतात आणि नवीन बदल होणार आहे. आणि त्यामुळं एवढे बदल करून समजा 10 मल्टिप्लाय इथं केलेलं आहे आणि आलेलं इथं जे 30 आहे ते इथं ॲड केलं तरी चालतात, इथं ॲड केलं तरी चालतात. इथं नंबर नवीन दिसणार आहे. जरी नंबर नवीन दिसले तरी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. ती येणारी व्हॅल्यू आणि हे ओरिजिनल व्हॅल्यू समानच असते, असं या प्रॉपर्टीचा अर्थ आहे. समजलं का? म्हणजेच ही प्रॉपर्टी शाब्दिक स्वरूपात भरपूर मोठी दिले, पण म्हणून मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बघा मी हे एक्झाम्पल बघा जरा. इथं d इज इक्वल टू छोटे नंबर घेऊया. 1 to 1 1 1 1 3 to 5 हा डिटर्मिनंट आपण घेतलेला आहे. प्रत्यक्ष व्हॅल्यू किती येईल जरा बघा बरं. बघा बरं 1 मल्टिप्लाय बाय, आता डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट तयार करायला पाहिजे. ही लाईन धरायची नाही. 1 1 2 5 जागा बदला, -2 कडे जा. 1 1 3 5 नंतर +1 इंटू डिटर्मिनंट 1 1 3 2 इथं 5 - 2 इथं 5 - 3 2 - 3 बघा 1 इथं 3 येणार आहे, -2 इथं 3 येणार आहे, +1 इंटू -1 येणार आहे. अशा रीतीने तर 3 - 6 - 1 म्हणजे किती येईल सांगा बरं. -3 म्हणजे -4 ही डीची व्हॅल्यू झालेली आहे. दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तयार झालेली आहे. आता मी काय करतोय बघा, या डिटर्मिनंटमध्ये प्रॉपर्टी 6चा वापर करतोय. बघा डे इज इक्वल टू काय दिले बघा, 1 to 1 1 1 1 3 to 5. मी असं करतो, रो नंबर 3 रिप्लेसेस बाय कोणत्याही एका रोला, त्याने काय सांगितलं बघा, कोणत्याही एका रोला पर्टिक्युलर नंबरनं मल्टिप्लाय केलं. मी पहिली रो आहे ना, पहिली रो त्याला 10 मल्टिप्लाय करतो. बघा रो नंबर 1 ला 10 मल्टिप्लाय करा. आणि बघा मी तर मुद्दाम जागा सोडले. रो नंबर 1 ला 10 मल्टिप्लाय केलं आणि आलेला रिझल्ट हा 3 मध्ये ॲड करणार आहे. या 3 मध्ये R3 प्लस असं लिहितो. कसं लिहिलंय बघा बरं. कोणत्याही एका रोला कितीनं मल्टिप्लाय केलं आहे, 10 मल्टिप्लाय केलं आहे. पाहिजे त्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तरी चालतं, ठीक आहे. त्यामुळे नवीन डिटर्मिनंट काय येणार आहे, D' इक्वल टू बघा बदल कशात होणार आहे, रो नंबर 3 मध्ये होणार आहे बरं का. 1 to 1 तसंच लिहितो, इथं 1 1 1 इथं लिहितो, पण इथं मात्र नवीन बदल होणार आहेत. 3 to 5 येणार नाही, या नियमानुसार येणार आहे. इथं रो नंबर असं उलटं या इकडून इकडं,
रो नंबर 1ला 10 मल्टिप्लाय केलं, 10 हे त्यात 3 मिळवा 13 तयार होणार आहे. इथं 10 2 20 आणि हे 2 22, इथं 10 आणि हे 5 15. बघा बरं, हे रो नंबर 3 अशी बदललेली आहे. आणि तरी एक्सपान्शन काढा, यांचं मत आहे -4 उत्तर यायला पाहिजे. बघूया बरं तसं होतंय का. बोला 1 इंटू डिटर्मिनंटमध्ये ही लाईन धरायची नाही. 1 1 इथं 22 आणि इथं 15 येणार आहे. -2 इंटू डिटर्मिनंटमध्ये 1 1 इथं 13 इथं 15 येईल. +1 इंटू डिटर्मिनंटमध्ये 1 1 13 आणि इथं 22. हिचं उत्तर तुम्हाला काढता येतं 15 -22. -2 इथं 15 वजा 13 +1 22 वजा 13 -12. 1 इंटू इथं किती येणार 7 -7 येणार आहे. -2 इंटू इथं 2 दिसणार आहे. +1 इंटू +9 दिसणार आहे. म्हणजे इथं दिसणार आहे -7 -4 +9. ओके, बरोबर का. तर किती आन्सर येईल बघा बरं. इथं आन्सर यायला पाहिजे इथलं -4. हे पहिला आन्सर जरी चेक केलं का करूया, कारण हे मी इथं थोडंसं वेगळं आन्सर दिसतं इथं. पण तरीसुद्धा या नियमानुसार आपल्याला करेक्शन्स कुठं आहे ते शोधता यायला पाहिजे. बघा 1 to 1 इथं पुन्हा पहिल्याचा आन्सर बरोबर -4च आहे का अगोदर बघूया. हां बघा बरं, हे 1 तसाच 1 1 2 5 हे बरोबर आहे. नंतर ही जागा बदला -2ला जाणार आहे. पहिली 1 1 3 5 1 1 3 5 चेंज द पोझिशन +1 1 1 3 2 येस 1 ॲज इट इज 5 -2 इथं -2 तसंच 5 -3 इथं 2 -3 इथं 5 मधून 2 गेलं इथं 3 आलेलं आहे. इथं 5 मधून 3 इथं चुकलंय बघा आपलं. इथं 2 उत्तर असायला पाहिजे होतं बघा. आणि बाकी हे -1 आहे. इथं 3 ॲज इट इज इथं 2 to the 4 दिसणार आहे. बरोबर आहे. आणि इथं -4च्या ऐवजी नंबर इथं वेगळा येणार आहे. किती नंबर येईल सांगा बरं. इथं -2 हा नंबर इथं येणार आहे. आता इथलं बघा बरं. इथं आपण हे -2 या बाजूचं उत्तर आलेलं आहे. आता या बाजूचं उत्तर इथपर्यंत करत आलोय. -7 11 +9 किती आला उत्तर -2. इकडचं -2 आणि हे -2 आलं का नाही समान. हीच तरी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय, एखाद्या रोला हे बघा इथं एखाद्या रोला कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं तरी चालेल आणि येणारा रिझल्ट करस्पॉन्डिंग वरच्या रो नंबर 2 किंवा रो नंबर 3 किंवा रो नंबर 1 मध्ये ॲड केलं तरी चालतं. ही प्रॉपर्टी नंबर सर्वात महत्त्वाची आहे. ते अशी रिप्लेस केली जाते RI रिप्लेसेस बाय RI प्लस K इंटू RJ असं रिप्रेझेंट केलं जातं. हे जे आहे ना आयचा अर्थ सध्या इथं तरी 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. K म्हणजे कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं, आपण 10 मल्टिप्लाय केलं आहे. RJ म्हणजे इथं 1 आपण सध्या वापरलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, ह्या 6 प्रॉपर्टीज मी एक्झाम्पल सॉल्व करत त्याचा कन्क्लुजन बाहेर काढलेला आहे आणि ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रॉपर्टीवर आधारित असणारे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. पुढच्या व्हिडिओ निश्चित पहा. इथं आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.